नमस्ते, हॅलो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या ह्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ हा कोणताही डेली रुटीन शेअर करण्याचा नाही आहे. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला एका प्रोडक्टविषयी जेन्युइन माझा रिव्ह्यू देणार आहे. जो मी एक्सपिरियन्स केला आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जसं मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये पण व्हिडिओच्या सांगितलेलं आहे की मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन किंवा माझं छोटं बाळ आहे, सो त्याच्यासाठी लागणारे जे काही प्रोडक्ट्स आहेत जे मी यूज केलेले आहेत. आता माझं बाळ जवळजवळ 1.5 वर्ष पूर्ण झाली आहेत कृष्णाईला. सो या 1.5 वर्षामध्ये मी कृष्णाईसाठी कोणते प्रोडक्ट्स यूज केले, कोणते मला चांगले वाटले, कोणते मला नाही आवडले, कोणताचा रिव्ह्यू कसा आहे काय ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो त्यातलाच हा एक प्रोडक्ट आहे डायपर. हे बघा, हे लहान मुलांसाठीचं असं प्रोडक्ट आहे की कितीही आपण नाही म्हटलं ना तरी आत्ताच्या ह्या काळामध्ये डायपर्स हे मुलांना वापरावेच लागतात. कारण पहिल्याच्या ह्याच्यामध्ये असायचं की डायपर्स वगैरे काय मुलांना माहीतच म्हणजे पालकांना माहीतच नसायचे, त्याच्यामुळे मुलांना वापरण्याचा प्रश्नच नाही यायचा. पण आत्ताच्या काळामध्ये आपल्याला डायपर्स वापरावे लागतात काही ना काही कारणामुळे. आणि सध्या मी कृष्णाईसाठी कोणते डायपर्स वापरते, त्याचा रिव्ह्यू कसा आहे ते मी सांगण्याचा हा ब्लॉग आहे. तर सध्या मी हे बघा, सध्या हे नाव तुम्हाला उलटं दिसत असेल. सध्या मी लवलॅब कंपनीचे डायपर्स कृष्णाईसाठी वापरते आहे. जवळजवळ 3 ते 4 महिने झाले असतील मी या कंपनीचे डायपर्स यूज करायला चालू केलं आहे. याच्या आधी मी मॅमी पोको पॅन्ट्स या कंपनीचे डायपर्स यूज करत होते. जोपर्यंत मी ते डायपर्स यूज करत होते ना, मला ते खूप बेस्ट वाटत होते. ह्याच्या आधी मला बऱ्याच लोकांनी खूप सजेशन दिले की म्हणजे पॅम्पर्सचे यूज करून बघा किंवा हिमालयाचे आहेत किंवा अजून खूप साऱ्या कंपन्या आल्या आहेत मार्केटमध्ये आता. सो असे मला बरेच सांगितले. पण सुरुवातीला मी मामी पोको पॅन्टचे जे छोटं पॅकेट येतं म्हणजे आपण ट्रायल पॅक म्हणू शकतो आपण त्याला, ते मी यूज करून बघितलं. सो ते मला बेस्ट वाटले ॲक्च्युली, म्हणून मग मी ते वापरत होते. त्याच्यानंतर एखाद दिवशी असं झालं की मला ते प्रोडक्ट आउट ऑफ स्टॉक झालं, म्हणजे मला ते काही कारणामुळे नाही मिळालं. म्हणून मग मी हे ट्राय करून बघितलं. तर म्हटलं ठीक आहे, बघूया तर वापरून कसं आहे. पण जेन्युइनली मी सांगते तुम्हाला, हे प्रोडक्ट खरंच खूप चांगलं आहे. आणि दोघांच्या प्राईजमध्ये म्हणजे लिटरली खूप फरक आहे. जवळजवळ मॅमी पोको पॅन्टचं जे मी साईज यूज करते कृष्णाईसाठी, ते डायपर पॅन्ट मला जवळजवळ 11 ते 11.5च्या मध्ये पडत होतं. आणि ह्या कंपनीचं डायपर पॅन्ट मला जवळजवळ 8.5 रुपयापर्यंत पडते. म्हणजे खूप फरक आहे दोघांच्या किमतीमध्ये. आणि क्वालिटीचा किंवा बाकीचा जरी विचार केला ना तरीसुद्धा हे डायपर पॅन्ट मला खरंच खूप छान वाटलं. म्हणजे लहान मुलांना जे इथे कमरेच्या इथे आपण जेव्हा कंटिन्यू लावून ठेवतो तेव्हा इचिंग होऊ शकते, इथे थोडंसं इरिटेशन होऊ शकतं किंवा ह्या भागामध्ये पायांच्या मांड्यांच्या इथे थोडंसं इरिटेशन होऊ शकतो. पण बाकी कम्फर्टेबल आहे, काहीच इश्यू नाही वाटला मला. आणि बघा, जेन्युइन मी सांगते तुम्हाला, रात्री आपण काही कंटिन्यू एकच डायपर नाही ठेवत मुलांना. आता ह्याच्यावरती लिहिलं तर आहे की अप टू 12 आवर्स प्रोटेक्शन म्हणून, पण तेवढं तर आपण नाही ठेवत. आणि प्रॅक्टिकली विचार केला ना तर तेवढं एक डायपर कुठल्याच कंपनीचं नाही सूट करू शकत सुसू. त्याच्यामुळे मी जनरली रात्रीतून 1 ते 2दा मिनिमम मी तिचे डायपर चेंज करते. म्हणजे रात्री समजा ती 11 ते 12च्या आसपास जर का झोपली तर सकाळी 6 वाजता 7 वाजताच्या दरम्यान ते दूध पिण्यासाठी उठते, त्यावेळेला मी तिचं डायपर चेंज करते. काही वेळेला मला त्याच्या आधी वाटलं की नाही थोडं हेवी वाटतं आहे डायपर, सो मग त्याच्या आधी मी चेंज करते. पण कोणतीच कंपनी असं नाही गॅरंटेड सांगू शकत की हे अप टू 12 आवर्स दिलं आहे तर 12 तासांपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, लिकेज नाही होणार, असं कोणतीच कंपनी सांगितलं तरी तेवढं प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. त्याच्यामुळे प्राईजचा जर आपण विचार केला आणि क्वालिटीचा विचार केला ॲट द सेम टाईम, तर मला हे लवलॅबचं डायपर पॅन्ट खरंच खूप बेस्ट वाटलं. आता फायनल डिसिजन शेवटी प्रत्येकाचा आहे, पण मी माझा एक जेन्युइन फीडबॅक तुमच्यासोबत शेअर केला. कसं आहे, पेड कुठल्या तरी कंपनीचं प्रोडक्ट घेऊन त्याचं प्रमोशन करणं हे फार इझी आहे, कारण का त्याच्यामागे पैसे मिळालेले असतात, त्याच्यामुळे आपल्याला चांगलंच बोलायचं असतं. पण आपलं चॅनल नवीन आहे त्याच्यामुळे काही पेड कुठलं प्रमोशन किंवा अशा काही कुठल्या गोष्टी नाही आहेत. जे मला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आले, जे मी अनुभव घेतले ते मी तुमच्यासोबत शेअर करेन नक्कीच यापुढे देखील. सो येस, आजच्या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला सांगायचं होतं ह्या डायपर पॅन्टबद्दल. आपण लवकरच भेटू आपल्या पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.